श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। समरसे घटू विराला विनटू एक रूपे पाटू गेला सांगसी। कृष्ण कृष्ण वाट सापडली नीट जिव्हेसी घडघडाट इंद्रिय सहित। मनाच्या मोवणी समाधीच्या ध्यानी चिंतिला पद्मासनी आत्मराजू। ज्ञानदेवा चित्त कृष्ण ध्यानी रत। जन्म मृत्यू जन्म जरा मृत्यू हरपली। कृष्ण कृष्ण वाट सापडली नीट जिव्हेसी घडघडाट इंद्रिय सहित। पवित्र सरीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख श्री ज्ञानराज माऊलींची अभंग गाथा तदंतर्गत नामसंकीर्तन महात्म्य आणि नामसंकीर्तन महात्म्य अंतर्गत समरसे घटू विराला विनटू ह्या अभंगावरती क्रमशः होत असलेलं चिंतन आज प्रारंभ करणार आहोत। प्रवृत्तीनिमित्त सर्वांना माहिती आहे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष। माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांचं विचारधन जे की ज्यांना गुरु परंपरेने प्राप्त आहे अनंत जन्माचं परमार्थाची साधना आहे। जडजीवांच्या उद्धाराची कळकळ अंतःकरणामध्ये आहे आणि वरून गुरूंचा आदेश आहेत। योगाची प्रातिभ अनुभूती आहे। ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त आहे। अशा माऊलींची
अनुभूती ज्या अभंग गाथेच्या माध्यमातून प्राप्त झाली, ती अनुभूती महाराष्ट्रातील यच्च यावत भाविकांना ज्या ठिकाणी ते बसले आहेत त्या ठिकाणी त्यांना हे विचारधन त्यांना प्राप्त व्हावं याकरता ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त कमिटीने हा उपक्रम हाती घेतला आहे, तो संस्मरणीय असा आहे. समरसे घटू विराला विनटू एक रूपे पाटू गेला सांगसी. हा अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगाच्या मध्ये संवाद आहेत आणि तो संवाद श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जे की ज्ञानेश्वर महाराजांचे श्री गुरु आहेत, त्यांचा आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचा झालेला हा जो संवाद आहे, तो संवाद ह्या 4 चरणाच्या मध्ये तो गुंफलेला आहे. कदाचित ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी जो सगळा उपदेश केला, तो उपदेश दिल्यानंतर कदाचित निवृत्तीनाथ महाराजांना वाटलं असावं, आपण जो उपदेश केला, जे ज्ञान दिलं, जी शक्ती संक्रमित केली, ती संक्रमित झालेली शक्ती, जो शक्तिपात केला, त्याचं स्वरूप नेमकं कसं उमटलं, कसा अनुभव माऊलींच्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त झाला, त्याचं एकदा पुनर्दर्शन आपल्याला घडावं. आणि म्हणून कदाचित माऊलींना प्रश्न विचारला असावा, तुमचा अनुभव आता कसा आहे? आपला अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्या समोर 10 प्रकरणाच्या मध्ये अमृत अनुभवामध्ये स्पष्ट केला आहे. ऐसी हे निरुपाधिके जगाचे जे जनके, ते वंदिली म्या मुळिके देवदेवी. शिवशक्ती समावेशन येथपासून तर अगदी ग्रंथाचं महात्म्य ह्या 10व्या प्रकरणापर्यंत आपला जो अनुभव आहे, तो न मरणाऱ्या अमृत स्वरूप असणाऱ्या तो आत्म्याचा अनुभव आहे. तो अमृत अनुभवात सगळा अनुभव माऊलींनी प्रगट केला आहे. पण तसाच काही प्रसंग ह्या अभंगामध्ये घडला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपला सगळा अनुभव सांगितला आणि अनुभव सांगितल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या अनुभवाचं जणू काही एक प्रकारे अनुवाद केला. जसा एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर सांगावं आणि गुरूंनी पुन्हा विचारावं, तुला असंच म्हणायचं आहे ना, तू जो बोलला आहेस, जे उत्तर दिलं आहे, त्या उत्तराचा आशय असाच का बरं? तेव्हा तो विद्यार्थी म्हणतो, हो हो, असाच माझा म्हणण्याचा आशय आहे. तसं काही ह्या अभंगाच्या मध्ये असणाऱ्या क्रियापदांच्यावरून आपल्याला जाणवत आहे. काय क्रियापद आहे? सांगसी हे क्रियापद आहे. या 4 चरणाच्या मध्ये
पहिल्या चरणाच्या उत्तरार्धातला शेवटचा शब्द आहे सांगसी. सांगसी ह्या शब्दावरून निवृत्तीनाथ महाराज कदाचित ज्ञानेश्वर महाराजांना म्हणत असतील, ज्ञानोबा, हे ज्ञानदेवा, तुम्ही असं सांगत आहात का? म्हणून सांगसी सांगसी हे क्रियापद आहे. सांगसी म्हणजे तू सांगसी. हे ज्ञानदेवा, तू सांगसी, तू हे सांगतोस. म्हणजे अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्या समोर हे सांगितलं आहे आणि गुरूंनी पुन्हा प्रश्न विचारला, हे तू सांगतो आहेस ना, याचं तू प्रतिपादन करत आहेस ना, हे तुझं कथन आहे ना. अर्थात सांगसी हे क्रियापद, तू सांगसी, तू सांगतोस, तू बोलतोस, तू प्रतिपादन करतोस. हे गुरूंचं, निवृत्तीनाथ महाराजांचं हे बोलणं ज्ञानेश्वर महाराजांशी असावं हे सांगसी ह्या क्रियापदावरून निश्चित होतं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं असावं, तो सगळा विचार पहिल्या चरणाच्या ह्या पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये आहेत. काय शब्द आहे? समरसे घटू विराला विनटू एक रूपे पाटू गेला. इथपर्यंत झालं आणि मग गुरु म्हणतात सांगशी. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये क्रियापद आहे विराला आणि पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये क्रियापद आहे गेला. हे विराला आणि गेला हे दोन्ही क्रियापद पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातले आहेत आणि सांगसी हे क्रियापद ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातलं आहे. म्हणजे ह्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 क्रियापद आहे, विराला आणि गेला. हे दोन्ही क्रियापद भूतकाल दर्शवणारे आहेत, भूतकालवाचक शब्द आहेत. म्हणजे हे दोन्ही वाक्य बोलून झाले आहेत आणि हे बोलून झाल्यानंतर मग गुरूंनी विचारलं, असं तू बोलला आहेस ना, असं तू हे सांगितलं आहेस ना. असं हे सांगसी हे 3रं क्रियापद आहे. मग आता विराला आणि गेला हे कशाकरता वापरले आहेत याचा विचार करूया. समरसे घटू विराला आणि मग स्वतंत्र शब्द आहे विनटू एक रूपे पाटू गेला. अर्थात हे 2 क्रियापद आहेत आणि विनटू हे एक प्रकारची विलक्षणता प्रतिपादन करणारा शब्द आहेत. अर्थ काय होतो? समस्वरूप असणारा जो परमात्मा, रसो वैसहा, रसस्वरूप असणारा जो परमात्मा, समोहम सर्वभूतेषु असा जो परमात्मा आहे, सर्वं खलुविदं ब्रह्म, सर्व प्राणीमात्रांच्या चराचर सृष्टीच्या ह्या दृश्य जगताचा जो अधिष्ठान आहेत, जो समरूपाने सगळीकडे व्याप्त आहेत, असा समस्वरूप
रसरूप असणाऱ्या त्या परमात्म्याच्या मध्ये घट विराला. घट आता लयाला गेला, घट विरला गेला, घट समरस झाला, घट त्यामध्ये एकरूप झाला. त्यामुळे झालं काय? त्या समस्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या मध्ये घट विराला, त्यामुळे आता शोभा प्राप्त झाली. आणि मग आता त्या एकस्वरूप असणाऱ्या त्या रूपाच्या मध्ये सामरस्याचा एक अनुभव आल्यानंतर मग आता ती अनुभूती आतमध्ये साठवली जात नाही. त्या अनुभूतीचा जणू काही एक प्रवाह, एक अभिव्यक्ती, एक प्रगटीकरण जणू पाटाच्या स्वरूपामध्ये आता वाहू लागलं आहे. आणि म्हणून पाटू गेला. शब्दाशः ह्या पदांचं जर भाषांतर केलं तर ह्या पदाचं भाषांतर केलं तर कोणाला ते नीट समजणार नाही. ही तर आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील ही रहस्यात्मक गोष्ट आहे. फक्त शब्दांचं भाषांतर करून याचा अर्थाची अभिव्यक्ती कधी होणार नाही. म्हणून वेदामध्ये, शास्त्रामध्ये असणाऱ्या शब्दांचं फक्त भाषांतर करून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या भाषांतरावरून अर्थाचा बोध कधीच होत नाही. आणि म्हणून या संपूर्ण समग्र भारतवर्षामध्ये जे वेदवाङ्मय आहे, जे सूत्रवाङ्मय आहे, जे पुराण वाङ्मय आहे, जे दर्शन वाङ्मय आहे, ते जाणून घेण्याच्या स्वतंत्र शाखा आणि परंपरा आहेत. न्यायदर्शनाची स्वतंत्र परंपरा आहे. ते दर्शन समजून घ्यायचं ठरलं तर ते न्यायाची परिभाषा तर्कसंग्रहापासून प्रारंभ होते. वेदांताची परिभाषा समजून घ्यायची ठरली तर अगदी प्रारंभाचा ग्रंथ तत्त्वबोध आहे, आत्मबोध आहे, विवेकचूडामणी आहे. मग आणखी प्रौढ ग्रंथ म्हटला तर मग पंचदशी आहे. त्यावरच्या अनेक पितांबरीसारख्या टीका आहेत. त्या समजून घेतल्या तर मग वेदांताच्यामध्ये असणारा विचार त्या परिभाषेमध्ये आपल्याला समजला जातो. पण पाश्चात्य देशांच्यामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये वैदिक सनातन संस्कृतीच्या विरोधामध्ये काम करणारे असे अनेक संस्थात्मक लोक आहेत. ते आपली भाषा शिकतात आणि ह्यामध्ये बघा काहीच अर्थ नाही. कसा विपरीत अर्थ आहे, असा चुकीचा अर्थ, दूषित अर्थ करून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचं एक उदाहरण सांगून मग ह्या मूळ शब्दाकडे येतो. जसं की गीतेमध्ये एक पद आहे, तो परमात्मा कसा आहे म्हटले, बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. तो परमात्मा कसा आहे, बहिः अंतः बहिरंतश्च भूतानां, भूतानां बहिः च अंतः. तो परमात्मा भूताच्या बाहेरही आहे आणि भूतांच्या आतमध्ये आहे. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च. तो परमात्मा स्थावर आणि जंगमाच्या मध्येही आहे. दूरस्थं चान्तिके च तत्. तो परमात्मा दूरही आहे आणि जवळही आहे. सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं. तो परमात्मा सूक्ष्म असल्यामुळे तो दिसत नाही. याचं भाषांतर कोणी जर केलं तर कोणी असं म्हणेल की तो परमात्मा जवळही आहे आणि लांबही आहे, तो आतही आहे आणि बाहेरही आहे, आणि तरी ते समजत नाही. फक्त एवढंच जर भाषांतर केलं गेलं तर कोणी असं म्हणेल की ह्या शब्दांच्यामध्ये काही अर्थ नाही. लहान मुलांच्या बडबडीप्रमाणे हे शब्द आहेत किंवा
सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. हे पद पाहिल्यानंतर ज्यांना ह्या परंपरेचं ज्ञान नाही ते लोक ह्या शब्दांचं फक्त भाषांतर करून जेव्हा अर्थ करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ह्या मूळ संस्कृतीच्या मध्ये असणारं जे रहस्यात्मक विद्या आहे ही रहस्यात्मक विद्या त्यांना न कळाल्यामुळे ते ह्या सगळ्या वाङ्मयाचा विपर्यास करून विश्वभरामध्ये सांगतात. आणि म्हणून तर त्या त्या परंपरेमध्ये निर्माण झालेलं वाङ्मय त्या त्या परंपरेमध्ये जे अध्ययन केलेलं आहे त्यांच्याकडनं ते समजून घ्यावं, मग त्याची ती खोली कळत असते. न्याय समजून घ्यायचा ना, मग न्याय परंपरेतल्या आचार्यांच्याकडनं समजून घ्यावा. वेदांत समजून घ्यायचा ना, मग वेदांत परंपरेमध्ये शिकलेल्या आचार्यांच्याकडनं तो शिकून घ्यावा. योगसूत्र समजून घ्यायचं ना, मग योग परंपरेमध्ये असणाऱ्या गुरुपरंपरेने प्राप्त झालेल्या शिक्षणाला प्राधान्य देऊन त्या आचार्यांच्याकडनं समजून घ्यावा. तर आणि तरच त्या शब्दाचा अर्थ कळतो. तसं हे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द नुसते शब्दच जर पाहिले तर घट हा समस्वरूप असणाऱ्या त्यामध्ये तो विराला आणि मग शोभा वाढली आणि त्याचा एकरूपतेचा पाठ वाहू लागला. असंच तू सांगितलं आहेस ना. असा याचा शब्दाने दिसणारा जेवढा सरळ आणि सोपा अर्थ दिसतो तेवढा तो सरळ आणि सोपा नाही. त्यामध्ये रहस्यात्मक गोष्टी आहेत. म्हणून तर याला राजविद्या राजगुह्य असं गीतेमध्ये शब्दाचा प्रयोग 9व्या अध्यायामध्ये केला आहे. तसा हा अभंग आणि त्या अभंगातले शब्द हे रहस्यात्मक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं परंपरेने अगोदर केलेल्या महानुभाव पुरुषांच्या ग्रंथाचं अवलोकन केल्याशिवाय ह्यामध्ये शब्दांच्या मध्ये असणारं जे रहस्य ते उद्घाटित होऊ शकत नाही. आणि म्हणून हे रहस्यच आहे जोपर्यंत एखाद्या जाणकार व्यक्तीने ते प्रगट केलं नाही. म्हणून पूर्वसुरींच्या सगळ्या गुरुवर्यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावना नतमस्तक होत त्यांनी जे रहस्य उद्घाटित केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने अभिव्यक्ती करण्याचं जे सामर्थ्य प्राप्त झालं त्याच्याद्वारे थोडासा विचार करण्याचा प्रयत्न होत आहे. हा विस्तार मुळातच सांगितला कारण ह्या गोष्टी जगामध्ये चाललेल्या आहेत, त्या बोलल्याशिवाय लोकांना कळणार नाहीत आणि म्हणून याचा एवढा विस्तार केला. एवढाच त्याचा अर्थ. विराला शब्दाचा अर्थ तो त्यामध्ये एकरूप झाला, त्यामध्ये लयाला गेला. कशामध्ये झाला? समरसे. समरसे शब्दाचा अर्थ तो परब्रह्म परमात्मा असा घ्या. आणि शब्दाचा अर्थ समरूपाने ह्या सगळ्या चराचराच्या मध्ये जो व्यापला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आचरम चरमे वच, चर आणि आचरांच्या मध्ये जो व्यापला आहे असा जो परमात्मा त्याला ह्या संपूर्ण जगाचं अधिष्ठान मानलेलं आहे. अधिष्ठान त्याला म्हणतात ज्याच्यावरती मिथ्या वस्तू प्रतीतीला येते. आणि जी मिथ्या वस्तू प्रतीतीला येते त्या प्रतीतीला येणाऱ्या गोष्टीलाच एक अध्यस्त पदार्थ म्हणतात. आणि हा खोटा पदार्थ ज्याच्यावरती भासतो आणि ज्याच्यामुळे तो खरा वाटतो त्याला अधिष्ठान अशी परिभाषा आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो घट शब्द वापरला आहे हा घट मातीचा घट नसून या ठिकाणी घट ह्या शब्दाला जो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किंवा प्रतिकात्मक हा शब्द आहे. घट हा शब्द आपल्या ह्या शरीराला लागू पडतो. व्यवहारामध्ये काय होतं? मातीपासून निर्माण झालेला घट जरी काही दिवस तो घटरूपाने प्रतीतीला आला, तो दिसला,
पण कालाच्या ओघामध्ये काही दिवसांनी काही वर्षानंतर तो जो घट आहे त्या घटाचं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती किंवा उत्पाद्य प्राप्य विकार्य संस्कार्य आणि नंतर विनाश असं कर्माने उत्पन्न झालेल्या पदार्थांची जी गती आहे तीच गती त्या घटाला प्राप्त होते. आणि मग आणखी तिसऱ्या भाषेत जर बोलायचं ठरलं मग त्या घटाचा स्वभाव नाश असो, परता नाश असो किंवा कोणत्याही पद्धतीने नाश झाला तर तो घट पुन्हा जसाची तसा मूळ कारणामध्ये तो लयाला जातो, तो विलीन होतो. म्हणजे घटरूपी कार्य ज्या मूळ मृत्तिकारूपी कारणापासून उत्पन्न झालं ते घटरूपी कार्य पुन्हा त्या मृत्तिकेच्या मध्यामध्ये विलीन होतं. हा एक सामान्य व्यवहारातला नियम आहे. मग आपण असं म्हणूया, मातीपासून निर्माण झालेला घट पुन्हा मातीमध्ये विलयाला गेला. मग आपण म्हणू शकतो घट विराला. घट त्यामध्ये आता विरला, लयाला गेला, एकरूप झाला, समरस झाला. पण इथे मात्र ह्या शरीरालाच घट म्हटलं आहे. शरीराला घट म्हणण्याच्या संबंधीचे अनेक पुरावे आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये आणि मराठी वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. ज्ञानेश्वर महाराजांच्यामध्ये हरिपाठामध्ये ह्या शरीराला घट म्हटलं आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. या सगळ्या घटांच्यामध्ये राम परमात्मा हा व्यापून आहे असं म्हणून सर्वा घटी राम, सर्व देहरूपी घटांच्यामध्ये राम नाम परमात्मा हा व्यापून आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या एका अभंगामध्ये ह्या शरीराला घट म्हटलं आणि त्याची तुलना करताना एक रूपक केलं आहे. आणि ते म्हणतात, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. आणि मग पुढचं चरण आहे, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपे. तिथे एक विशिष्ट रूपक देहाच्या संबंधाने केलं आणि हा देह ज्या परमात्म्याने दिला त्या परमात्म्याच्या चरणी पुन्हा तो समर्पित केला. जसं की मृत्यूच्या समयी चितेवरती प्रेत ठेवल्यानंतर तो मुलगा आपल्या खांद्यावरती घट घेऊन तो त्या प्रेताच्या भोवती प्रदक्षिणा करून तो त्या ठिकाणी तो फोडतो आणि बोंब मारतो. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. त्याप्रमाणे संदर्भ एवढाच आहे ह्या ठिकाणी की शरीराला घट म्हटलं आहे. मग आता शरीराला जर घट म्हटलं असेल तर ज्ञानोबाराय सांगतात, समरसे घटो विराला. सम रूपाने असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याच्यामध्ये घट हा आता विरला गेला आहे. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, जसा मातीचा घट हा फोडून पुन्हा मातीमध्ये विरतो तसा का हा विरला आहे, तर नाही. इथे विचाराच्या साह्याने आपल्याला त्या अधिष्ठानाच्या मध्ये परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ह्या देहाला विलीन करायचं आहे. देहाचा लय करायचा आहे, किंबहुना देहाचा बाध करायचा आहे. म्हणून अधिष्ठानावरती मिथ्या पदार्थ प्रतीतीला येतो ना, त्याप्रमाणे हे स्थूल शरीर, हे सूक्ष्म शरीर आणि हे कारण शरीर, हे तीन शरीरं हे जे आहे ते अधिष्ठान परमात्म्याच्या ठिकाणी
त्याचा लय करायचा आहे. त्याचा लय करायचा म्हणजे त्याचा बाध करायचा आहे. त्या अधिष्ठानाच्या स्वरूपाने जर आपण पाहिलं तर अधिष्ठानाचं ज्ञान झालं असताना अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप होतो, असा हा वेदांताचा सिद्धांत आहे. त्याप्रमाणे हा अधिष्ठान रूप असणाऱ्या परमात्म्याच्या स्वरूपावरती हा स्थूल देह, हा सूक्ष्म देह आणि कारण देह हा बाधित होतो. जोपर्यंत आत्म्याचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत स्वतंत्र रूपाने ह्या देहाची प्रतीती येते, स्थूल देहाची, सूक्ष्म देहाची, कारण देहाची. पण एकदा की त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं की मग मात्र त्या यथार्थ ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. आणि अज्ञानाचा एकदा की नाश झाला की जणू काही त्या आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने त्या कारणरूपी शरीराचा अज्ञानाचा लय पुन्हा आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी झाल्यामुळे घटू विराला. त्याचप्रमाणे भगवत भक्ताचं शरीर जे आहे ना ते मांस चर्म हाडे अवघे देवासीच गोड असं म्हटलं आहे. भक्ताचे मांस चर्म हाड हे अवघे देवाला गोड आहेत, देवाला प्रिय आहेत. जेव्हा या शरीराच्याद्वारे कोणतंही पाप होत नाही, कोणतंही निषिद्ध कर्म घडत नाही आणि भगवंताचं नामचिंतन होतं आहे, तेव्हा हे शरीर तर परमात्मा रूपच आहे. जेव्हा या सूक्ष्म शरीराच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे निघून जातात, तेव्हा हे सूक्ष्म शरीरसुद्धा परमात्मा रूपच आहे. आणि अज्ञान निवृत्त झालं की तिथे अज्ञानाची निवृत्ती झाली की कारण शरीरच आता ज्ञानस्वरूप होऊन जातं. आणि म्हणून ज्ञानाच्या साह्यानं कारण शरीररूपी घटाचा लय समरस असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी आता ते एकरूप झालं म्हणजे आता परमात्मा रूप झालं. आणि अंतःकरणातला विकार निघून गेला. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ह्याप्रमाणे सूक्ष्म शरीराच्या मध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण अभिव्यक्त झाले की सूक्ष्म शरीर हे भगवंत स्वरूपच होऊन जातं. आणि स्थूल देहाच्याकडनं कोणतंही निषिद्ध कर्म घडलं नाही, पाप कर्म घडलं नाही आणि भगवंताच्या सेवेमध्ये हे शरीर समर्पित झालं की मग हा स्थूल देहरूपी घटसुद्धा परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होतो. संत वाङ्मयामध्ये आपल्याला संत चरित्राच्यामध्ये संत सखूबाईंचं चरित्र आपल्याला माहिती आहे. संत सखूबाई ही खरं म्हणजे पन्नांगणाची कन्या, अत्यंत सुंदर. परंतु ह्या यवनांच्या साम्राज्यामध्ये ह्या यवनांनी तिची अपेक्षा केली आणि तिला मात्र हा देह त्यांच्यात ताब्यात द्यायचा नव्हता. म्हणून भगवंताच्या दर्शनाला ती आली आणि दर्शन घेता घेता तिने आपला देह भगवंताच्या स्वरूपातच विलीन केला. संत मीराबाईंनी सुद्धा आपला हा देह भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन केला. महाभारताच्या मध्ये सुद्धा, रामायणाच्या मध्ये सुद्धा भगवान जेव्हा पंचवटीमध्ये आलेले आहेत तेव्हा भगवंत पंचवटीमध्ये येतात हे जेव्हा काही भक्तांना कळालं तेव्हा त्यांनी आपला देह भगवंताच्या स्वरूपामध्ये योगाग्नीच्या साह्याने समर्पित केला. पण इथे मात्र देहाची स्वतंत्र सत्ता नाही, देहाच्यामध्ये परमात्मा असल्यामुळे तो प्रतीतीला येतो. म्हणून विचाराच्या साह्यानं या तिन्ही शरीराचा बाध करून अध्यस्त असणाऱ्या ह्या शरीराला परमात्म्याच्या ठिकाणी विलीन केलं, अधिष्ठान रूप केलं. ह्या अर्थाने
समरसे घटो विराला. विचाराच्या साह्यानं अधिष्ठान परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही शरीराचा बाध करून जे उपाधीचा नाश झाल्यानंतर जे उपहित स्वरूप जे आहे चैतन्य ते अधिष्ठान स्वरूपाशी एकरूप झालं. एवढी मोठी क्रांती ज्ञानशास्त्रामध्ये कशी काय झाली? त्याचं कारण एक आहे म्हटले, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी अंतःकरणाची संयमता लागते, जी तत्परता लागते, जी श्रद्धा लागते, सेवा लागते, ह्या सगळ्या गुणांनी तो साधक जेव्हा गुरुचा अंकित होतो आणि अशा ब्रह्मरूपतेच्या अनुभूतीला तो प्राप्त होतो, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ह्या भगवंताच्या नामसंकीर्तनानं ही ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी किंवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होता येतं आणि असं हे शरीर जेव्हा भगवंताशी एकरूप होतं तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या शरीराला विनटू म्हणजे शोभा आहे. विनटू ह्या शब्दाचा प्रयोग आपला ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये हरिपाठामध्ये पाहायला भेटतो. मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, साधूंचा अंकेला हरिभक्त. आध्यात्मिक साधनेमध्ये असताना सुरुवातीला आपण आपलं जीवन कोणत्या तरी महापुरुषाला समर्पित करायचं असतं, त्यांच्या अधीन राहायचं असतं आणि मग त्यांच्या अधीन राहिल्यानंतर जी अनुभूती येते ती विलक्षण स्वरूपाची असते. मग म्हटले आता परमात्म्याच्या एकरसतेचा अनुभव आल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या शरीराला शोभा आहे. विनटू म्हणजे शोभा आहे. शोभा का म्हणायचं? मानवी देह ज्याच्यासाठी प्राप्त झाला त्या कार्यासाठी त्या देहाचा उपयोग जर झाला तर खऱ्या अर्थानं त्या देहाची शोभा आहे. नाहीतर आहार निद्रा भय मैथून एवढ्यासाठीच ह्या शरीराची जर आपण उपयोगिता आणली तर ही काही शरीराची शोभा नाही. पण ज्या शरीराच्या मध्ये येषां न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मः ते भूविहार भूता मनुष्यरूपेण मृगांश्चरन्ति. येषान्न विद्या न तपो न दानम, ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही. येषान्न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मः ते भुवी भार भूतः. ते हे जमिनीला भार आहे, ते मनुष्यरूपाने पशुच आहे. अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या भारतीय विद्वानांनी केलेलं आहे. नीतिशतकामध्ये हा श्लोक येतो आणि म्हणून ही शोभा नाहीत. पण भगवंताच्या नामचिंतनाच्या मध्ये भक्ती, प्रेम, समर्पण, त्याग अशा ह्या दैवी संपत्तीच्या वृत्ती जेव्हा अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होतात तेव्हा खऱ्या अर्थानं सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो असो ऐसा कोठे आठवची नाही देहेची विदेयी भोगू दशा. अशी जीवनमुक्त अवस्था ह्या विचाराच्याद्वारे भगवत भक्ताला जेव्हा प्राप्त होते तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या देहाची शोभा आहे. आणि म्हणून समरसे घटू विराला विनटू अशा ह्या विचाराच्याद्वारे ज्ञानशास्त्राच्याद्वारे देहाचा बाध करून या उपहित चैतन्य अधिष्ठानाच्यामध्ये जेव्हा एकरूप होऊन जातं तेव्हा खऱ्या अर्थानं जीवनमुक्ततेचा अनुभव येतो. आणि सगळे संत ह्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये होते. जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून मग ते ह्या जगामध्ये वावरत होते. आणि मग त्यांना झालेला जो आनंद, जी अनुभूती, ती अनुभूती आता
त्यांच्या अंतःकरणामध्ये साठवल्या जात नाही. ज्याप्रमाणे जैसे कमळकलिका धालेपणे हृदयेच्या मकरंदा ते राखोण्याने दे राया रंका पारणे अमोदाशी. जसं कमळकलिका विकसित झाल्यानंतर तिच्यामध्ये झालेला जो काही मकरंद आहे तिने साठवण्याचा प्रयत्न केला, तो तिच्याच्याने साठवला जात नाही. दे राया रंका पारणे अमोदासी. मग तिचा जो अमोद आहे, मकरंद आहे, तो मकरंद, तो अमोद, ती राजा येऊ रंक येऊ म्हणजे अबाल वृद्धांना तो आनंद आपला देत असते. तसा हा जीवनमुक्तीचा विलक्षण सुखाचा जो अनुभव प्राप्त झाला, तो अनुभव आता अंतःकरणामध्ये ह्या भक्तांच्या साठवला जात नाही, तो अभिव्यक्त होतो. नारद महर्षी सांगतात, क्वापे प्रकाशते. त्याचं भगवत भक्तांच्याद्वारे तो अभिव्यक्त होतो तो आनंद. आणि मग तो एकट्याचा आनंद ते एकटा घेत नाही, तर तो आनंद दुसऱ्याला देतात, तिसऱ्याला देतात, चौथ्याला देतात. आणि अशी ईश्वर अनुभूतीची मंडळी एकत्र जेव्हा येते, त्यालाच पसायदानामध्ये ईश्वरनिष्ठांची मांदी आळी भेटतो या भूता. ही आत्मनिष्ठ ईश्वरनिष्ठांची मांदी आळी एकत्र येते आणि मग टाळ मृदंग वीणा यांच्या माध्यमातून तो आनंद अभिव्यक्त होतो. आणि प्रेम चालेला प्रवाह, मग तो भक्तीचा ज्ञानाचा आनंद जणू काही त्याचा पाठ वाहू लागतो. एक रूपे पाटू गेला. आणि मग आता त्या सगळ्या भक्तांच्या एकत्रितकरणामुळे जो आनंद झाला आहे, त्या आनंदाचा जणू आता पाठ वाहू लागला आहे. आणि तो पाठ ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहे. तो अनुभूतीचा पाठ महाराष्ट्रातील सगळ्या संतांनी अभंग गाथा लिहिली आहे. त्या अभंग गाथेमध्ये त्यांचे जे विचार आहेत, ते विचार जणू काही त्या ज्ञानेश्वर महाराजांची प्रेरणा घेऊन ह्या अनुभूती जीवनमुक्ती स्थितीच्या अनुभूतीपर्यंत आले. आणि ही अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना दिली आणि तो अनुभव आता या अभंगाच्या रूपाने वाहू लागला. आणि तो पाठ जर पाहायचा ठरला तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 सदस्य, पण 14ही जणांनी काव्य केलं. आणि त्यांचं काव्य म्हणजे एक रूपे पाटू केला. सगळेचे सगळे त्या भक्तीच्या एका आनंदामध्ये आले आणि तो प्रवाह सुरू झाला. आमच्या चोखोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा ते स्वतःही काव्य केले, त्यांच्या पत्नीने काव्य केलं, मुलांनी काव्य केलं, मुलीने काव्य केलं, त्यांच्या जावयाने काव्य केलं. मग म्हणायचा हा सगळ्या भक्तिरसाचा आनंद त्याने एकत्रित केला आणि तो प्रवाह वाहू लागला. एक रूपे पाटू गेला. ही ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या मध्ये केलेली क्रांती आहे की स्वतः मात्र या स्थितीचा अनुभव, जीवनमुक्ती स्थितीचा अनुभव त्यांनी एकट्याने घेतला नाही, तर ती वैष्णवांची मांदी आळी तयार करून तो आनंद सगळ्या जगाला वाटला. समरसे घटू विराला विनटू एक रूपे पाटू गेला सांगसी. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, असंच ना तुम्हाला म्हणायचं आहे की ह्या तिन्ही देहाचा वाद करून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव तुम्ही एकट्याने घेतला नाही, तो सगळ्यांना दिला आणि त्याचा अनुभूतीचा पाठ जणू ह्या वाङ्मयाच्या माध्यमातून वाहू लागला, असंच तुम्हाला म्हणायचं होतं ना. एक रूपे पाटू गेला सांगसी. ही अत्यंत अवघड असणारी ज्ञानशास्त्रातली परंपरा, पण याची एक विशेष अपूर्वता ज्ञानेश्वर महाराजांना ह्या नामसंकीर्तन महात्म्यातून प्रगट करावयाची होती. आणि म्हणून जी अनुभूती ज्ञानशास्त्रामध्ये प्राप्त होते, तीच अनुभूती आता भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा कशी प्राप्त होते हे सांगण्यासाठी कृष्ण कृष्ण वाट सापडली नीट जिव्हेसी घडघडाट इंद्रिय सहित, ही विशेषता आणि ही अपूर्वता ज्ञानेश्वर महाराज ह्या नामसंकीर्तन महात्म्य ह्या प्रकरणामध्ये करतात. अर्थात ज्ञानशास्त्रामध्ये जो अनुभव आला तोच अनुभव जर नामाने येत असेल
तर मग ही नामसाधना स्वीकारायला काय हरकत आहे. आणि म्हणून ही वाट आहे, ही वाट म्हणजे हरिनामाची वाट आहे. सगळ्या अवघड वाटा तोडून मग ही वाट तयार केली आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. अवचित वाट सापडली पंथे, ब्रह्मनाम तेथे आले हता. असं ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं. तोच अनुभव इथे सांगतात. आता ही वाट सापडली. कोणती वाट आहे म्हटले? कृष्ण कृष्ण वाट सापडली नीट. या कृष्ण नामाची वाट कशी आहे म्हटले? नीट वाट सापडली. नीट वाट म्हणण्याचा अर्थ शब्दाशा अर्थ जरी दिसत असला पण त्यामध्ये लाक्षणिक अर्थ आहे. कृष्ण नामाची ही नामसाधना अशी आहे की ती केली असताना कोणताही प्रतिबंध त्या साधकाला आपल्या जीवनामध्ये येत नाही. निष्प्रतिबंधक साधना कोणती असेल तर भगवन नाम एवढी साधना आहे. मग ही साधना कशी होते याची पुन्हा अपूर्वाई ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. जिव्हेसी घडघडाट इंद्रिय सहित, इंद्रिये सहित जिव्हेसी घडघडाट. अहो म्हटले नामचिंतन मुखाने होतं, वाणीने होतं, हा तर सगळ्यांचा अनुभव आहे. जिव्हेसी म्हणजे जिव्हेसहित म्हणजे वाणीसहित त्या नामाचा घडघडाट आहे. जसा पावसाचा वर्षाव जेव्हा होतो तेव्हा मेघांचा आवाज येतो, त्याप्रमाणे ह्या भक्तिनामाचा भगवन नामाचा वर्षाव परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चारही वाण्यांच्याद्वारे होतो. आणि त्या भगवन नामाची अखंड धारा संपूर्ण भगवत भक्ताच्या जीवनामध्ये वाहू लागते. मग ती कशी वाहू लागते म्हटले? इंद्रिये सहित, सगळ्या इंद्रियांच्या सहित भगवन नामाची धारा वाहू शकते. आपल्या भारतीय दर्शनाच्या मध्ये शब्द महात्म्य आहेत. शब्दाला एक अलौकिक सामर्थ्य आहे. शब्दाच्या माध्यमातून जर माणसाच्या डोळ्यातून पाणी पण येऊ शकतं. शब्दाच्या माध्यमातून मनुष्य हसू शकतो. शब्दाच्या माध्यमातून मनुष्य रडू शकतो. शब्द हे एक प्रकारचं औषध आहे. शब्दामध्ये एक प्रकारची अचिंत्य शक्ती आहे. आणि शब्द हा नित्य आहे. हा सामान्य नियम शब्दशास्त्राच्या बाबतीमध्ये लागू पडतो, तोच नेम भगवंताच्या नामशास्त्राच्या बद्दल लागू पडतो. त्या भगवन नामाची अखंड धारा जर वाहू लागली तर त्याचा परिणाम 10ही इंद्रियांच्या माध्यमातून भगवन नामचिंतन होऊ शकतं. काही सकारात्मक पद्धतीने तर काही निरोधाच्या स्वरूपामध्ये होऊ शकतं. कर्म इंद्रियांच्यामध्ये 2 इंद्रियांचा निरोध होतो, तर बाकीचे इंद्रिय भगवन प्राप्तीच्या भगवंताच्या दर्शनाच्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होतो. ह्या अर्थानं ते इंद्रिय भगवंताच्या सेवेसाठी उपयोगाला जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामधून जणू काही त्या भगवंताच्या दर्शनाची ओढ लागते. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, वाये रंगी टाळी नाचेन उदास, मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. आणि बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, अर्थात बुद्धीने निश्चय, मनाने संकल्प, चित्ताने चिंतन, हाताने भगवंताची टाळी, पायाने तीर्थयात्रा, त्या इंद्रियांनी एकत्रित येऊन त्या एकाच विषयाचा आस्वाद घेता येतो, तो म्हणजे भगवंताचा. व्यवहारामध्ये कितीही मनुष्य हुशार झाला तरी एका इंद्रियाने एकाच विषयाचा अनुभव घेता येतो. पण भक्तिशास्त्रामध्ये सगळ्या इंद्रियांच्याद्वारे एका तत्वाचा अनुभव घेता येतो, तो म्हणजे भगवंताचा. ह्याप्रमाणे इंद्रिये सहित जिव्हेसी घडघडाट. आणि हा कृष्ण श्रीकृष्ण 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 या नामाची नीट वाट आम्हाला आमच्या गुरूंनी प्राप्त करून दिली. आणि ही नीट वाट आम्हाला सापडली. असंच तुम्ही सांगितलं ना ज्ञानेश्वर महाराज.
असं श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सांगतात. सांगसी इंद्रिये सहित जिव्वेसी घडघडाट, कृष्ण कृष्ण नीट वाट सापडली. हेच ना तू सांगतोस. सांगसी हे क्रियापद आपल्याला प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगावं लागेल. म्हणजे दुसरं चरण हे नामसंकीर्तन महात्म्याचं एक अलौकिकत्व सांगण्यासाठी सांगितलं आहे. आता तिसरं चरण जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांना गुरुपरंपरेने प्राप्त झालेलं योगाचं सामर्थ्य, योग अनुभूती. नाथ संप्रदायांच्यामध्ये जे योग अभ्यास आहे तो योग अभ्यास ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाला आहे. ज्ञानेश्वर महाराज मुळातच एक मोठे योगी आहेत. 1400 वर्षाचे जीवन जगणारे चांगदेव महाराज, पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली चांगदेव 65 त्यांना कळाली नाही, म्हणून ते पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईला सांगितलं, तुम्ही यांना समजून सांगा. तेव्हा चांगदेव म्हणे, अजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे 1400 वर्षाचे जीवन जगणारे योगी चांगदेव महाराज ज्या ज्ञानेश्वर महाराजांना शरण येतात ते ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांचेही योगी असल्यामुळे त्यांनी या योगाचा अनुभव आपल्याला सांगितला आहे. काय अनुभव आहे? मनाच्या मोवनी समाधीच्या ध्यानी चिंतला पद्मासनी आत्मराजू. पहिल्या चरणामध्ये ज्ञानशास्त्राचा अनुभव सांगितला, पण जो अनुभव ज्ञानाने येतो तोच अनुभव जर नामाने येत असेल तर मग नाम साधन करायला काय हरकत आहे. तसंच आता जो अनुभव योगाने येतो तोच अनुभव जर नामाने येत असेल तर योगाच्या अवघड वाट्याला जाण्याची काय गरज आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच एक योगी आहे, पण कलियोगाचं महिमा लक्षात घेऊन योगाची वाटा जे निघाले गा सुभाटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. ह्याप्रमाणे अशी ही स्थिती असल्यामुळे योग साधनेमध्ये काय करावं लागतं? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्या यमाच्या मध्ये सुद्धा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान आणि नियमा. 5 यम आहे, 5 नियम आहे. जे ज्यांच्या जीवनामध्ये यम नियमाचं पालन होतं, यम नेम, तेच नीट आसनं करू शकतात. पण ज्यांच्या जीवनामध्ये खाण्यापिण्याचाच काही नियम नाही, ते आसनं काय करतात? म्हणून आसनाची व्याख्या करताना स्थिर सुखमासनम, ज्यामध्ये आपल्याला शांततेने काही काळ बसता येईल असं हे आसन असावं. आणि ते कसं बसावं? समम काय शिरो ग्रीवम धारयन नचलम स्थिरः संप्रेक्षनाशिका ग्रंस्वम दिशश्चा नवलोकयन. आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळे आसनं सांगितले. ते आसन अति उंच नसावं, अति सखोल नसावं, स्थिर आसन असावं, ते मध्यभागी असावं. आणि त्या आसनावरती बसल्यानंतर कोणतं आसन लावून बसावं ते ह्या ठिकाणी माऊली सांगतात. पद्मासनी. पद्मासन म्हणजे पद्मासनाच्या मध्ये जेव्हा सरळ आपण ताट मान करून पाठ करून बसतो तेव्हा एकमेकाच्या पायावरती पाय ठेवून दोन्ही पाय तळपाय वरती येतात. असं जेव्हा पद्मासन आहे, त्या पद्मासनी, त्या पद्मासनाच्या ठिकाणी पद्मासनावर बसून काय करावं लागेल म्हटले? मनाच्या मोवनी, अर्थात मनाचं मौन करावं लागेल, मनाला अंतर्मुख करावं लागेल. इंद्रियांना आणि मनाला अंतर्मुख करण्याच्या प्रक्रियेला शास्त्रामध्ये म्हणजे योगशास्त्रामध्ये प्रत्याहार हा शब्द आहे. प्रत्याहार हा शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पुन्हा परतून आणणं, याला प्रत्याहार असं म्हणतात. आणि हा इंद्रियांचा प्रत्याहार आणि मनाचाही प्रत्याहार करावा लागतो, कारण मन अतिशय चंचल आहे. चंचलम हिमन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्यहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वायूला हाताने थोपवण्याप्रमाणे हे मन अतिशय चंचल आहे.
मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरोत मा मदो मरकटो मत्स्य मकारो दशचंचला. मने सुरुवात होणाऱ्या 10 गोष्टीमध्ये मन अतिशय चंचल आहे. पण ह्या चंचल असणाऱ्या मनाला अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, अभ्यास आणि वैराग्याच्याद्वारे याचा निरोध करता येतो, या वृत्तींचा निरोध करता येतो. आणि म्हणून या मनाला प्रत्याहाराच्याद्वारे ध्येयाच्या ठिकाणी स्थिर करून संकल्प विकल्प रहित अशा स्थिती त्या मनाला ठेवावं लागतं. मग मनाच्या भुवनी त्या मनाला मौन अवस्थेमध्ये अंतर्मुख अवस्थेमध्ये केलं की मग तिथे ध्यानी. तत्र प्रत्येक तानता ध्यानम, सजातीय वृत्ती प्रवाह चालू ठेवावा लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. ह्याप्रमाणे यम नियम आसन प्रत्याहार धारणा आणि ध्यान, मनाची एकाग्रता अंतर्मुखता झाल्यानंतर ते ध्यान सुरू होतं. आणि ते ध्यानच मग केवळ आणि केवळ ध्येयाकार वृत्तीशी जेव्हा एकरूप तो साधक होतो तेव्हा त्याला समाधीची अनुभव येतो. म्हणून ध्यानी समाधीच्या, मनाच्या भुवनी ध्यानी समाधीच्या, अर्थात मनाच्या ह्या अंतर्मुख अवस्थेमध्ये मनाने ध्यान केलं असताना मग पुढे समाधीचा अनुभव येतो. मग त्याच स्थितीमध्ये तुम्ही कोणता विचार करतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आत्मराजू चिंतिला पद्मासनी मनाच्या भुवनी समाधीच्या ध्यानी आत्मराजू चिंतिला. मग त्या ठिकाणी मी आत्मराज, राज शब्दाचा अर्थ आहे स्वयंप्रकाशित, ज्याच्या प्रकाशाला कोणाची आवश्यकता नाही असा स्वयंप्रकाशित असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचं चिंतन त्या पद्मासनामध्ये इंद्रियांना मनाला अंतर्मुख करून ध्यानाच्या माध्यमातून त्या परमात्म्याचं आत्मराजाचं आम्ही चिंतन करतो आहे. पण ही जी योगाची अनुभूती येते तीच अनुभूती आम्हाला नामाने पण येते. म्हणून कृष्ण कृष्ण वाट सापडली नीट. मग हा योगाचा अनुभव सांगितल्यानंतर पुन्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हाच का तुम्ही अनुभव सांगितला? मग पुन्हा शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा चित्त कृष्ण ध्यानी रत जन्म जरा मृत्यू हरपली. आता शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा चित्त कृष्ण ध्यानी रत. रत शब्दाचा अर्थ आहे रममाण होणे, एकरूप होणे, तदाकार होणे, तन्मय होणे. चित्त कृष्णाच्या ध्यानामध्ये आता रत झालं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये ते चित्त आता चित्स्वरूप झालं आहे. या चित्ताचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन असं केलेलं आहे, चित्ताचे चैतन्य झाले, जे नानागती ते पावविते ते चित्तवरील आत्मा याते. मग कवन आठवी देहाते गेले की आहे. अनेक योनीमध्ये नेणारं हे चित्त आहे. पण चिंतन करता करता ते चित्तच जर चैतन्य स्वरूप झालं मग देहाची आठवण राहत नाही. चित्ताचे चैतन्य झाले, ते चित्त चैतन्य स्वरूप झाल्यानंतर मग आता देहाची आठवण कुठे? आणि जर जिथे देहाचीच आठवण नाही मग आता त्या देहाला प्राप्त होणारे जन्म, त्या देहाला प्राप्त होणारी मृत्यूची अवस्था म्हणजेच षड्भाव विकार, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. म्हणून जन्म हरपला, मृत्यू हरपला आणि जरा हरपली. ह्या ध्यान अवस्थेमध्ये देहाचीच आठवण नाही तर देहाला प्राप्त होणारे षड्विकार यांची तरी आठवण कशी राहील? म्हणजे ध्यानामध्ये पूर्ण देहाचा विसर पडतो आणि जो चित्ताने ध्यान करण्यामध्ये देहाची जन्माची जरा वार्धक्याची आठवण राहत नाही, हीच अवस्था कृष्ण नामानेही प्राप्त होते. आणि म्हणून ह्या 4 चरणाच्यामध्ये जो अनुभव ज्ञानाने प्राप्त होतो, जो अनुभव योगाने प्राप्त होतो, जो अनुभव ध्यानाने प्राप्त होतो, तोच अनुभव आम्हाला ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून ही कृष्ण नामाची नीट वाट आम्हाला सापडली आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून हाच
निष्प्रतिबंधक साधनेचा मार्ग आहे तो तुम्ही अवलंबावा असा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या संवादातून आपल्याला समजतो. आणि म्हणून हा अभंग दीपस्तंभाप्रमाणे कलियुगामध्ये जगणाऱ्या जीवांना पदोपदी क्षणोक्षणी मार्गदर्शन करू शकेल असा हा दिव्य अभंग आहे. या अभंगातील शब्दांना वाक्यांना अवलंबन करून आपण चिंतन केलं, त्याचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरावा ह्याकरता काया वाचा मनानं माऊलींच्या समाधीची नतमस्तक होऊया आणि त्यांच्या